मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल, तुमच्या अर्जाला मंजुरी मिळाली असेल, आतापर्यंत जर तुमच्या बँक खात्यामध्ये 4500 रुपये जमा झाले असतील, ज्या भगिनींच्या खात्यावरती आतापर्यंत एकही रुपये जमा झालेले नाहीत, अशा भगिनींच्या खात्यावरती सुद्धा आज सकाळ 8 वाजेपासून हे पैसे ट्रान्सफर होण्यास सुरू झाले आहेत। पात्र भगिनींच्या खात्यावरती भरपूर अशा मोठ्या प्रमाणामध्ये पैसे सुद्धा ट्रान्सफर झालेले आहेत। येणाऱ्या 10 तारखेपर्यंत हे सर्व पैसे भाऊबीज ओवाळणी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती की 10 ऑक्टोबरच्या पूर्वी हे पैसे पात्र भगिनींच्या खात्यावरती कधीही ट्रान्सफर केले जाऊ शकतात। तर आज सकाळपासून हे पैसे ट्रान्सफर होण्यास सुरू झाले आहेत। भरपूर अशा भगिनींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झालेले आहेत। तुमच्या सुद्धा बँक खात्यामध्ये हे पैसे आले असतील, जर आले नसतील तर 10 ऑक्टोबर पर्यंत वाट पहा। 10 ऑक्टोबर पर्यंत हे पैसे तुमच्या सुद्धा खात्यावरती येणार आहेत। ज्या भगिनींच्या खात्यावरती पूर्वी एकही रुपया जमा झालेला नव्हता, अशा भगिनींच्या खात्यामध्ये जे राहिलेले हप्ते आणि पुढील 2 हप्ते, ऑक्टोबर महिन्याचा 1 आणि नोव्हेंबर महिन्याचा 1 असे हे 2 हप्ते म्हणजे एकूण 7500 रुपये अशा भगिनींच्या खात्यावरती सुद्धा जमा होणार आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। आतापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी काही माहिती आपण आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला दिलेली आहे ती अचूकरित्या दिलेली आहे। जे काही नवीन अपडेट असतील, जे काही नवीन योजना असतील, अशा योजनेचा प्रत्येक अपडेट आणि अचूकरित्या अपडेट आतापर्यंत दिलेले आहेत। तुम्हाला सर्वांना माहिती असेल, ज्यांनी हा व्हिडिओ नवीन लाभार्थी पाहत असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी सर्वप्रथम तुम्हाला अपडेट जर मिळवायचे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करा। जोपर्यंत तुम्ही ऑल बटनला प्रेस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही। जर तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या चॅनलवरती आपण मेंबरशिप ऑन केलेला आहे, मेंबरशिप जॉइन करा। जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सांगा, सर्वप्रथम तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट मिळत जातील। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।